इटर्नल, यू आर नॉट इटर्नल, तुम्ही जाणार आहे. आणि म्हणून आपण पुस्तकं लिहिले पाहिजेत. तर लेट अस टेक फर्स्ट केस स्टडी ऑफ बेडेकर. रत्नागिरीवरून हे गिरगावला आले. शांताराम चाळमध्ये त्यांनी एक साधं किराणा दुकान 10 बाय 10चं सुरू केलं. आणि त्यांच्यानंतर मग त्यांचे मुलगा वासुदेव नावाचा अण्णासाहेब बेडेकर हे आले. आणि यांनी काय केलं तर 200 लोणचे विकत आणले. आणि या 200 हां सॉरी 200 लिंब विकत आणले, त्याचं लोणचं बनवलं आणि ते घरोघरी नेऊन विकलं. ते विकायला त्यांना 2 आठवडे लागले. आणि ते जेव्हा विकल्यानंतर ते पुन्हा 3ऱ्या आठवड्यात सगळ्यांच्या घरी गेले की कसं वाटलं, कसं होतं. अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मग त्याने विचारलं की आणखी दिलं तर चालेल का तुम्हाला. आणि असं करून तो धीरे धीरे लोणच्याचा बिझनेस आज त्यांनी बघा 200 लिंबापासून जी सुरुवात केली ती लंडन, अमेरिका, न्यूझीलंड आणि अनेक देशांमध्ये विदेशांमध्ये त्यांनी हा लोणच्याचा व्यवसाय पसरवला. आता 4थी 5वी पिढी त्यांची याच्यावर काम करते आहे. कॅमलिनचे दांडेकर 1931 साली, म्हणजे फाउंडर्स आहेत दिगंबर परशुराम दांडेकर आणि गोविंद परशुराम दांडेकर, हे दोघे भाऊ. गिरगावात, म्हणजे तो जुना काळ, जे सिनियर मंडळी आहेत त्यांना आठवत असेल की गोळी यायची, ती पाण्यात टाकायची, मग त्याची शाई तयार व्हायची, मग तो टाक यायचा आणि मग त्याने लिहायचं. तर त्या शाईच्या गोळ्या त्यांनी तयार करण्यापासून यांची सुरुवात झाली. आणि हॉर्स ब्रँड, त्याच्यानंतर कॅमल ब्रँड, त्याच्यानंतर कॅमलिन, आणि आता त्यांचा कोकियो कॅमलिन असा ब्रँड आहे. इन असोसिएशन विथ जपान त्यांचं टायअप झालेलं आहे. 800 कोटीपेक्षा जास्ती उद्योग मित्र शाहीवरती अनेक प्रोडक्ट्स आता त्यांनी निर्माण केलेले आहेत. पण सुरुवात कुठून तर स्वतःच्या घरातून शाईच्या गोळ्या निर्माण करण्यापासून. विको पेंढारकरांनी सुरुवात केली. विको आपल्याला आठवत नसेल पण विकोचा नाव काय आहे, विष्णू इंडस्ट्रियल केमिकल्स कंपनी म्हणजे विको. आणि ही विको केशव विष्णू पेंढारकर यांनी सुरुवात केली आणि घरोघरी जाऊन विकली. आता 40 उत्पादनं त्यांची आहेत. 45 देशामध्ये विको जाते आणि 500 कोटीपेक्षा अधिक उलाढाल आहे. जमनालाल बजाज, नवलमल आणि हस्तिमल फिरोदिया यांनी गिरगावामध्ये एक छोटा गाईचा गोठा, त्या गाईच्या गोठ्यामध्ये 10 बाय 10चा ऑटोमोबाईल्स, स्कूटर्स, मोटरसायकल, हे ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. छोटासा व्यवसाय. आणि तो वाढवत त्याच्यानंतर मग ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आले. मग टेम्पो ही जर्मनीची कंपनी, त्याच्यासोबत त्यांनी टायअप केलं. बजाज टेम्पो निघाली. आणि आता 37,000 कोटीपेक्षा जास्ती या कंपनीची उलाढाल आहे. मित्र, सुरुवात कुठून झाली, 10 बाय 10च्या गाईच्या गोठ्यापासून. ह्या केस स्टडीज मी आपल्याला कशासाठी सांगतोय की खूप भांडवल लागते. हे आपला मेंटल ब्लॉक जो असतो ना तो काढला पाहिजे, तो निघाला पाहिजे.